नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्लॉगमध्ये आम्ही आलो आहोत पंढरीची जी वारी आहे तिचा परतीचा प्रवास बघायला, परती यात्रा बघायला. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी परत येणार होती, त्याच्यामुळे आळंदीच्या 2 चौक अगोदर चौकात वाट बघत थांबलेलो आणि आमच्याबरोबर ही एवढी सारी गर्दीही तिथे थांबलेली होती. आम्ही तिथल्या बसस्टॉपवर थांबलेलो बघायला. बसेस तर सगळ्या बंद होत्या, पूर्ण रस्ता एक साईड बंद होत्या, त्यामुळे आम्ही बसस्टॉपवर चढून ते बघत होतो. खूप गर्दी होती. गर्दी बघून आम्हाला खूप छान वाटलं, कारण परतीच्या वेळेस पण एवढी गर्दी असते. बराच वेळ वाट बघितल्यानंतर फायनली आम्हाला पालखी दिसली. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी होती ती. त्यामागेच म्हणजे थोडे दूर तुकाराम महाराजांची पण पालखी येत होती. आणि खरंच ही एवढी सारी गर्दी बघून एकदम छान वाटलं. आजच्या काळातही अशी संस्कृती जपतात, भक्ती ठेवतात एवढी. आणि अशा सुंदरशा पालखीचं दर्शन झालं. छान वाटलं. दूरून का होईना दर्शन घेऊन छान वाटलं. आणि ही एवढी सारी गर्दी होती चरोळी फाट्यावर, चरोळी चौकात. खूप पूर्ण भरलेलं होतं. सालीचा बड्डे आहे, सालीचा, श्रुतीचा. आणि बड्डेला निघालो आहोत आम्ही. बस व्लॉगमध्ये आम्हाला एवढंच बोलता येतं. नेहमी जाताना शेल पेट्रोल पंपवर स्टॉप घेतला आहे, फ्युलिंग स्टॉप. शेल एकदम प्रोफेशनल आहे खरंच, आणि त्यांचं पेट्रोल पण प्युअर असतं बाकीच्यांपेक्षा. चांगलं परफॉर्मन्स आलं. फक्त महाग पण असतं तेवढं बरंच. ते ॲपवर काही नसतं का पे करायला? ॲपवरून नसतं का काही पे करायला? नाही. बर्थडे गर्ललाच कामाला लावलं इथे. नंतर हे झाल्यावर झाडून काढा, थोडंसं कचरा झालं जरा. हे बघ शिवांश, परत मध्ये जाईल हवा. गुड. केक इज हिअर. बर्थडे मुत्तुस्वामीचा बर्थडे. मुत्तुस्वामीला हॅपी करण्यासाठी काय काय करायला लागतं? काय बाबू? काय रे, तुला कोण ओरडलं? हो, तो आले माहिती. Only one word to say. The program was fabulous. Once again, thank you all. Let us always love and respect our country and to proud to be Indians. Jai Hind, Jai Bharat. Thank you. पॉज नाही, काही नाही, विसरलं नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा काय म्हणतोय झालं चेहरा कसा हे केला. कुठला फ्लेवर आहे? बटरस्कॉच. चॉकलेट नको. मस्त दिसतं. Happy birthday to you.
फोटो काढ का केक कटिंगनंतर यांचं बूमरँग बनवलं चालू होतं. त्या सुदेशला नाही ठेवा तुमच्याकडून हाय करा फक्त आणि मस्तपैकी पावभाजी खाऊन झाल्यानंतर एक कंपल्सरी पत्त्यांचा डाव मेंढी कोट खेळत होतो आम्ही. मी प्रिटेंड करत होतो मला येत आहे खूप, ॲक्च्युली येतं थोडंफार, पण मला तर मोस्टली आत्याच सांगत होती मागे बसून. थँक्यू आत्या. नमस्कार मित्रांनो. अरे कसं वाटतंय ऑकवर्ड. ब्लॉगची सुरुवात करतोय मंदिरामधून. श्रावण सोमवार आहे आज म्हणून महादेव मंदिरात, वागेश्वर मंदिर. हां वरती तिथे नाही वाटतं. चल इथेच सोडू, जाऊ दे सोडून दे, त्यात काय एवढं. हे आळंदी चरोळीमधलं वागेश्वर मंदिर आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. काय अच्छा आलेल्या सर्व शिवभक्तांचे, मातांचे, भगिनींचे, लहान छोट्या सर्व स्वागत आणि धन्यवाद. देणगीबद्दल पाटील पूर्वाचं सरचे स्वागत आणि धन्यवाद. मंदिर आणि मंदिराच्या सर्व परिसरात असलेल्या शिवभक्तांना कळवण्यात येतं की थोड्याच वेळात बघ इकडे, बघा इकडे पडशील नाही, थांब अशी. छान वाटतं मंदिर उंच आहे तर. असा उतार आहे इथे एकदम मोठा. इथे बैलगाडा शर्यत वगैरे पण होत आहे, त्यासाठीच हा उतार ठेवला आहे वाटतं. आय डोंट नो, पण तुम्हाला उतार दाखव, उताराची आयडिया येईल. down, 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 down.